नमस्कार मित्रांनो. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहे. प्रॉपर्टी नंबर 4 स्क्वेअरच्या रिगार्डिंग. बघा, ही प्रॉपर्टी थोडी डिफरंट आहे ह्या ठिकाणी, की डिफरन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर्स इज इक्वल टू देअर सम. म्हणजे आपल्याकडे दोन कॉन्झिक्युटिव्हचं मिनिंग काय असते? लागोपाठ, एकामागे एक, वन आफ्टर अनदर, है ना. वन आफ्टर म्हणजे सक्सेसिव्ह ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. जर आपल्याकडे समजा दोन सक्सेसिव्ह म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर नंबर्स आहेत, त्यांचा डिफरन्सचा मिनिंग काय असतो या ठिकाणी? सबट्रॅक्शन. ठीक आहे. इज इक्वल टू देअर सम, आणि समचं मिनिंग काय असतो या ठिकाणी? ॲडिशन. ठीक आहे. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण एक हे घेऊ याच्यामध्ये ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. समजा आता माझ्याकडे काय ए आणि बी हे काय आहे? दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे. ठीक आहे. यांच्या स्क्वेअरचा डिफरन्स हा काय असतो म्हटलं? त्या नंबरच्या इक्वल असतो. कोणते नंबर? ए आणि बीच्या इक्वल असतो, म्हणजे ए प्लस बीच्या इक्वल असतो. ठीक आहे. तसं की बघा, फॉर एक्झाम्पल इथे मी म्हटलं ह्या ठिकाणी माझ्याकडे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे 5 आणि 4. 5 आणि 4 मी असे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स घेतले, यांचा स्क्वेअर घ्यायचा मला. ठीक आहे. 5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. ठीक आहे. 5 स्क्वेअर किती येतो आपल्याकडे? 25, आणि 4चा स्क्वेअर काय येतो आपल्याकडे ह्या ठिकाणी? 16. ठीक आहे. 25 मायनस 16चा आन्सर काय येईल आपल्याकडे? 9. आता बघा, ही प्रॉपर्टी काय म्हटलं ह्या ठिकाणी, की स्क्वेअर ऑफ द डिफरन्स, है ना, म्हणजे डिफरन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह स्क्वेअर इज इक्वल टू देअर सम. देअर म्हणजे कोण? ते नंबर कोणते आहे? 5 आणि 4, म्हणजे 5 प्लस 4. ठीक आहे. 5 प्लस 4 तुम्हाला काय भेटणार ह्या ठिकाणी? 9. म्हणजे बघा, इथे नाही का दोन्ही पण ज्या व्हॅल्यूज ज्या आहे ह्या काय ह्या ठिकाणी सेम आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स पाहिजे आपल्याला, ठीक आहे, लागोपाठ येणाऱ्या संख्या पाहिजे आपल्याला ह्या ठिकाणी. जसं की बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये आपण. सपोज मी ते घेतलं ह्या ठिकाणी 2 आणि समजा मी इथे घेतला, इथे 4 घेतला. एकदम सिम्पल, 2 आणि 3 घेतो ह्या ठिकाणी, सिम्पल नंबर. ठीक आहे. जसं की आता 2 आणि 3 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. ठीक आहे. 3 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय होता आपल्याकडे? हा 9. ठीक आहे. जर तुम्हाला इथे समजलं नसेल तर इथे मी साईडला लिहून काढतो. 3चा स्क्वेअर काय आपल्याकडे? 9 मायनस 2चा स्क्वेअर काय आपल्याकडे? 4. 9 मायनस 4चा आन्सर काय येईल ह्या ठिकाणी? 5. त्यांनी काय म्हटलं ह्या ठिकाणी, की इज इक्वल टू देअर सम. इज इक्वल टू देअर समचं मिनिंग काय ह्या ठिकाणी? की ह्या दोन नंबरची ॲडिशन, म्हणजे 2 प्लस 3. 2 प्लस 3चा आन्सर काय भेटणार आपल्याला ह्या ठिकाणी मित्रांनो? 5. म्हणजे बघा, इथे नाही का आपण जेव्हा कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सला कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं स्क्वेअरचं जेव्हा आपण डिफरन्स घेतो, म्हणजे सबट्रॅक्शन जेव्हा करतो, तर त्यावेळेस त्याचं सम जे आहे, त्या नंबर्सचं सम तो त्याच्या नंबरच्या समला इतका राहत असतो. ठीक आहे. तर ही एक प्रॉपर्टी थोडी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आणि इझी आहे. तुम्ही याला थोडं प्रॅक्टिस करा काही क्वेश्चन्स घेऊन. आणि जर काही तुम्हाला डिफिकल्टी वगैरे असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू.